एनसीपीनं जे आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर केले होते आणि काल त्याच्याबद्दल त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी एनसीबीनं पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये म्हटलं होतं की सगळी कारवाई ही व्यावसायिक आणि पारदर्शक पद्धतीने झालेली आहे आणि सगळ्या नियमांचं पालन त्यामध्ये केलेलं आहे. आमची अपेक्षा होती जी उत्तरं दिली गेली पाहिजे होती ती व्यावसायिक आणि पारदर्शक पद्धतीने दिली असती तर अधिक बरं झालं असतं. परंतु हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न यामधनं होतोय. याचं कारण आहे की निश्चितपणे ही जी कारवाई झाली त्याच्यामध्ये नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणूनच आम्ही अपेक्षा करत आहोत की एनसीबीच्या जे अधिकारी यामध्ये सगळे सामील होते ज्या रेडमध्ये आणि ज्यांनी काल येऊन या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती सेक्शन 59 एनडीपीएस ऍक्टच्या अंतर्गत कारवाई केली जाईल आणि एनसीबीचे वरिष्ठतम अधिकारी त्याच्यावर कारवाई करतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि जर ती केली नाही तर निश्चितपणे त्यामागे पॉलिटिकल अजेंडा आहे हे स्पष्ट होतं. आता कुठलं उल्लंघन झालेलं आहे तर एनसीबीच्या हँडबुकमध्ये पूर्णपणे नमूद आहे की 69व्या पानावरती सांगितलेलं आहे की ज्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे तर ज्या अधिकाऱ्याने ते ताब्यात घेतलं त्याने 24 तासामध्ये ते मॅजिस्ट्रेट समोर त्याला हजर केलं पाहिजे आणि तोपर्यंत त्याची जबाबदारी त्याची सुरक्षेची आणि तो कुठे काही जाणार नाही 24 तास नजरेखाली राहील याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यावर आहे. परंतु इथं तर तो आरोपी एका खाजगी व्यक्तीबरोबर सेल्फी घेताना दिसतोय. त्यामुळे निश्चितपणे इथं एकंदरच त्या एनसीबी हँडबुक मधल्या जे काही नियम आहेत त्याचं उल्लंघन झालेलं आहे. दुसरा नियम जो महत्वाचा आहे जो 70व्या पानावर नमूद केलेला आहे की जर एखाद्या अधिकाऱ्यानं एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला कुणीकडे दुसरीकडे जायचं असेल तर त्याची कस्टडी जी आहे ते दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देता येते आणि ते देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशाने दिली जाते आणि त्याचे बाकायदा त्याच्यावरती दोघांचेही हस्ताक्षर असतात की कधी त्याला दिलं गेलं, कधी ताब्यात दिलं गेलं आणि कधी ताब्यात घेतलं गेलं. त्यामुळे हा संपूर्ण जो कागदपत्रांचा आलेख आहे तो एनसीबी आम्हाला दाखवणार का, जनतेला दाखवणार का की ज्यामध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे आणि एका खासगी डिटेक्टिव्हकडे ज्याच्यावरती स्वतः आरोप आहेत त्याच्याकडे कस्टडी एनसीबीनं दिली. ती कशी दिली तर ह्या सगळ्या नियमांचं उल्लंघन यामध्ये झालंय आणि त्यामुळेच यामध्ये एनडीपीएस ऍक्टमध्ये कारवाई करण्याचे प्रावधान आहे सेक्शन 59 खाली ज्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त 20 वर्षापर्यंतची जेल आणि 1 लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये फाईन हा होऊ शकतो आणि म्हणूनच या सगळ्यांवरती कारवाई जर एनसीबीने केली तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु जर नाही केली तर हा पॉलिटिकल अजेंडा आहे जो महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याकरता, बॉलिवूडला बदनाम करण्याकरता आणि मुद्रा पोर्टमध्ये जे 3000 किलोचं ड्रग मिळालं त्यापासून लक्ष दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी केला गेला होता एवढं मात्र त्याच्यातनं स्पष्ट होतं. सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं स्वागत. आज माध्यमांशी अत्यंत गंभीर विषयावरती जो आज देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तरुण पिढीचं भविष्य ज्याच्यावरती अवलंबून आहे आणि ते उद्ध्वस्त होण्याचा काही डाव आहे का. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ड्रगचे साठे पकडले जात आहेत. आपल्याला माहित असेल की मुंद्रा पोर्टमध्ये जो 3000 किलो ड्रगचा साठा पकडला तो आजवरच्या इतिहासामध्ये जितका साठा पकडला गेला प्रतिवर्षी त्याच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. आणि कोणी त्यासाठी पैसे दिले एवढा मोठा साठा पैसे दिल्याशिवाय देशामध्ये आणला जात नाही. अफगाणिस्तानमधून आला असं कळलं होतं परंतु तिथं पैसे पोहोचल्याशिवाय तो साठा तिथना निर्यात म्हणजे इथं आयात करणं सोपं नाही. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं माध्यमातून ही न्यूज गायब झाली त्यातनं यामध्ये संशयामध्ये प्रचंड मोठं बळ त्याला मिळत आहे की या अगोदरही असे साठे आले होते का आणि भविष्यात किती येणार होते. एकंदरच आपण पाहिलं की गोव्यामध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये ड्रगचा एक फार मोठं कनेक्शन आपल्याला दिसलं आणि दुर्दैवानं त्यामध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्याचंही कनेक्शन यामध्ये दिसते. मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कर्नाटकमध्ये आणि गोव्यामध्ये पकडले गेलेले ही वस्तुस्थिती आहे. आणि ही कारवाई जी मुद्रा पोर्टवरती करण्यात आली जी खऱ्या अर्थानं समाधानकारक नाही. बरेच प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतात. त्यानंतर मुंबईच्या क्रूजवरती रेड होते
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडनं रेड होते आणि सगळं माध्यमांचं लक्ष त्या प्रकाराकडे जातं आणि देशामध्ये यापेक्षा मोठी कुठली रेड झालीच नाही अशा तऱ्हेचं वातावरण तयार केलं जातं. बॉलिवूडच्या पर्सनॅलिटीचा उपयोग केला जातोय. परंतु आमच्या सहयोगी पक्षानं काल ज्या गोष्टी समोर आणल्या आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत आणि हे वास्तव किती विदारक आहे, किती भयानक आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि ज्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आपलं काम सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्या करतायत का हा मुद्दा त्यातनं उपस्थित होतो. आणि त्यातले काय जे प्रश्न काल विचारले गेले ते इतके मूलभूत आहेत. अपेक्षा होती की राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, त्याचे जेव्हा अधिकारी त्यावेळेला त्याच्या प्रश्नांचं उत्तर देतील त्यावेळेला या प्रश्नाचं समाधान करतील. कारण त्यांनी काल जे ज्ञानेश्वर सिंग होते, जे डेप्युटी डायरेक्टर आहेत, डेप्युटी डीजी आहेत एनसीबीचे, त्यांनी काल 2 वाक्य उच्चारले आणि त्यातलं पहिलं म्हटलं त्यांनी की ही जी कारवाई केलेली आहे ती पूर्णपणे कायद्याच्या अनुषंगानं आणि नियमाला आधारून केलेली आहे. एक वाक्य त्यांनी हे म्हटलं. दुसरं वाक्य त्यांनी असं म्हटलं की जे प्रोसिजर जी कार्यपद्धती अवलंबली गेलेली आहे ती अत्यंत पारदर्शक असते आणि भविष्यातही तशाच पद्धतीचे राहील, अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं केलं जाईल आणि कारवाई केली जाते अशा तऱ्हेचे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. हा पारदर्शक, व्यावसायिक, कायद्याला अनुषंगाने आणि नियमाला अनुषंगाने हे जे शब्द ते वापरले त्या शब्दावरतीच आम्ही प्रश्नचिन्ह आता उपस्थित करतो. आणि याचा हा संपूर्ण प्रकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो दाबण्याचा प्रयत्न करतोय, सार्वसार्व करण्याचा प्रयत्न करतोय हे कालच्या पत्रकार परिषदेमधनं पूर्णपणे स्पष्ट होत आहे. आणि याचं कारण असं की त्यांनी सरळ सरळ सांगितलं की त्या कारवाईमध्ये कुठल्याही तऱ्हेचं उल्लंघन, कायद्याचं नियमाचं उल्लंघन झालेलं नाही, अत्यंत पारदर्शक पद्धतीने केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु वस्तुस्थिती पूर्णपणे विपरीत आहे. आणि म्हणूनच कुठल्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, कुठल्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे हे आज आम्ही सांगत आहोत आणि अपेक्षा करत आहोत, मागणी करत आहोत की या रेडमध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवरती, ज्यांनी हे प्रकरण डावण्याचा प्रयत्न केला, काल ज्या पद्धतीने सार्वसार्व केली त्यांच्या सहित तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आता हे नियम आणि लेट डाऊन प्रोसिजर ज्याला कायदा हा एनसीबी करता पूर्णपणे स्पष्टपणे लिखित आहे आणि त्यामध्ये अटक केल्यानंतर, आरोपीला अटक केल्यानंतर काय काय केलं पाहिजे, काय काय अपेक्षित असतं हे पूर्णपणे एनसीबीच्या हँडबुक मध्ये लिहिलेलं आहे. आणि एनसीबीच्या हँडबुक मधल्या 69 पानावरती जी कॉपी आपल्याला मी दिलेली आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे की जर ड्रग लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर, DLEO म्हणतात ज्याला मराठीमध्ये आपण जर म्हटलं तर अंमली पदार्थ कायदा अंमलबजावणी अधिकारी, याला कुठल्या दुसऱ्या कामाला जायचं जरी असेल आणि त्याने अटक केलेला आरोपी त्याच्याजवळ असेल तर त्याने काय केलं पाहिजे, तर त्याने त्या अटक झालेल्या आरोपीला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवलं पाहिजे, नंबर 1. आणि हे कसं सोपवावं, तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची त्याकरता संमती असली पाहिजे. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्देशानंच ते होऊ शकतं आणि कागदपत्रांवरती कधी तो हँडओव्हर केला गेला आणि कधी परत मिळवला गेला त्याची कस्टडी हे पूर्णपणे नमूद असलं पाहिजे आणि त्यावरती दोन्ही अधिकाऱ्यांच्या सह्या असल्या पाहिजेत आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे निर्देश असले पाहिजे. हे सरळ सरळ म्हटलेलं आहे. असं असताना प्रश्न हा उपस्थित होतो की एक खासगी व्यक्ती, त्यातही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या हातामध्ये ही कस्टडी कशी दिली गेली. यामध्ये या एनसीबीच्या हँडबुकच्या 69 पानावरील नियमाचं उल्लंघन झालं की नाही
त्या प्रश्नाचं उत्तर अद्यापही एनसीबीने दिलं नाही. काल पत्रकारांनी विचारल्यानंतर देखील त्या उत्तर देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली आहे. नंबर 1. नंबर 2, हा 70 पानावरचा होता. याच एनसीबीच्या हँडबुक मध्ये 69 पानावरती काय काळजी घेतली पाहिजे अधिकाऱ्यांनी अटक झालेल्या आरोपीच्या संदर्भात, त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्याने त्याला अटक केली असा जो अधिकारी आहे त्याने त्या अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आतमध्ये कायद्याच्या अनुषंगानं मॅजिस्ट्रेट समोर त्या ठिकाणी उपस्थित केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जो अधिकारी त्या आरोपीला अटक करतो, ज्याने अरेस्ट मेमो साईन केलेला आहे, तोच तो अटक करू शकतो आणि त्याच्याकडे त्या अधिकाऱ्याची, त्या आरोपीची कस्टडी असली पाहिजे असं समजलं जाईल आणि मॅजिस्ट्रेट पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्याची असणार आहे. आणि त्याला असं सरळ असं म्हटलंय, देअरफॉर ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द अरेस्टची सेफ्टी अँड वेलबिंग, म्हणजे त्या आरोपीचं सुरक्षितता, तो योग्य अवस्थेत आहे की नाही याची जबाबदारी ही त्या अधिकाऱ्याची असणार आहे. आणि त्याचबरोबर तो आरोपी हा कायम अधिकाऱ्याच्या नजरेसमोर असला पाहिजे आणि कुठेही तो पळून जाण्याचा प्रयत्न करू शकेल किंवा काही त्यामध्ये खोडसाळ पद्धतीनं काही कार्य करू शकेल अशी तुम्हाला त्या ठिकाणी भीती असते आणि म्हणूनच त्याच्यासाठी काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य राहणार आहे. त्या आरोपीला आपण सेल्फी घेताना पाहिलेला, याचा अर्थ त्या आरोपीची सुरक्षितता, तो योग्य अवस्थेमध्ये आहे की नाही ही काळजी त्या अधिकाऱ्यांनी घेतली होती का, ती त्याच्यातून दिसत नाही. आणि म्हणूनच ज्या एनडीपीएस ऍक्ट किंवा नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985 म्हणतो, त्यामध्ये सरळ अशा अधिकाऱ्यांवरती काय करावी, कार्यवाही झाली पाहिजे हे पूर्णपणे नमूद केलेलं आहे. एनडीपीएस ऍक्टच्या 59व्या सेक्शन मध्ये सरळ असं म्हटलेलं आहे की ज्या अधिकाऱ्याकडे ही कस्टडी आहे, जो आरोपी कदाचित तो ड्रग ऍडिक्ट असू शकेल किंवा त्याच्यावरती कारवाई केलेली असेल या ऍक्टच्या अंतर्गत, त्या अधिकारी जर त्यानं कुठलीही त्या आरोपीची मदत केली किंवा त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी संगनमत केलं किंवा या ऍक्ट मध्ये आणि जे लेट डाऊन प्रोसिजर्स आहेत, रूल बुक आहे, त्याचं जर उल्लंघन केलं तर त्याच्यावरती तात्काळ या ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. आणि ती कारवाई काय असणार आहे, तर ती असणार आहे की रिगरस इम्प्रिझनमेंट, जी 10 वर्षापेक्षा कमी नसणार आहे, 10 वर्षापेक्षा जास्त असेल, 20 वर्षापर्यंत ती एक्सटेंड होऊ शकते आणि 1 लाख रुपयाचा किमान दंड त्याच्याकडनं घेतला जावा. त्यामुळे ह्या संपूर्ण रेडमध्ये या सगळ्या प्रोसिजरचं उल्लंघन झालेलं आहे. सेक्शन 59 एनडीपीएस ऍक्ट 1985चं त्या संदर्भामध्ये उल्लंघन झाले आणि त्याच्या अन्वये कारवाई होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि जर काल ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर सिंग यांनी ती उडवाउडवीची उत्तरं दिली, काहीही त्याच्यामध्ये गैर झालेलं नाही असं म्हटलं, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणूनच तात्काळ याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कालच आम्ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने याच्यावरती कारवाई करावी. या संपूर्ण प्रकरणात प्रचंड मोठं षडयंत्र याच्यामध्ये दिसतंय. दुसरी गोष्ट अशी की ही जी कारवाई आहे ती निश्चितपणे तात्काळ एनसीबीचे जे सगळ्यात वरिष्ठ अधिकारी आहेत, डीजी आहेत, आता त्यांच्याकडे 4 जण, त्यांनी ही सुरू करावी अशी देखील आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीने एनसीबीनं उत्तरं दिली ती पूर्णपणे असमाधानकारक आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यातनं सरळ वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. एके ठिकाणी ते म्हणतात की ड्रग सगळ्यांकडनं मिळवलं गेलं, दुसरीकडे ते म्हणतात की कोर्टामध्ये जाऊन आर्यनकडनं ड्रग मिळालं नाही. त्यामुळे यामध्ये जे निश्चितपणे ज्या पद्धतीचा उत्तराखंडमध्ये फरक दिसतोय त्यातनं हे प्रकरण किती गंभीर आहे याची जाणीव आपल्याला होते. त्यामुळे या संदर्भामध्ये हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, हे पुनरुच्चार याचा आम्ही करत आहोत.
मी अधिकाऱ्यांवर कारवाई केली की ते जे खासगी व्यक्ती होते ते कळवावरील आणि त्यांची नावं घेतली त्यांच्या संदर्भात तुमची काय? मी कालच आम्ही स्पष्ट केलेलं आहे की ही महाराष्ट्र जनता आघाडी सरकारने प्रचंड मोठं षडयंत्र दिसत आहे आणि हे षडयंत्र या देशामधल्या तरुण पिढीशी संबंधित असू शकतं. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ड्रगचा साठा येतो आणि तो साठा ज्या पद्धतीने मुद्रा बोर्डमध्ये आला तो पहिल्यांदा आलेला नाही आहे, अगोदरही आलेला असणार आहे. त्याचे पैसे कोणी दिले, का दिले याची चौकशी नीटपणे होत नाही. आणि दुसरीकडे या साठ्याचा भारतीय जनता पक्षाशी काही संबंध आहे का? कारण काल अत्यंत महत्वाची माहिती सहयोगी पक्षाने दिली की जो व्यक्ती तिथं उपस्थित होता, जो भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे, त्याचं लोकेशन मॅपिंग दिलेलं आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतोय की याची खोलवर चौकशी जर केली तर निश्चितपणे किती मोठं षडयंत्र त्याच्यात आहे हे दिसतंय. आणि आपल्याला सातत्याने गेले वर्षभर आपण पाहतो आहोत की महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय, जाणीवपूर्वक केला जातोय. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचबरोबर बॉलिवूडला देखील बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कुठे ना कुठेतरी संबंध त्यामध्ये दिसतोय. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांचं काय संदर्भात आहे, यामध्ये कुठला डाव आहे याची पूर्णपणे चौकशी होणं आवश्यक आहे. एकूण या दोघांचं संशयास्पद वागणं बघता ज्यांनी या दोघांना पकडलं, अरबाजला आणि याला, तर ते फक्त असं वाटते का की पार्टीमध्ये यांना आणण्याचा प्लॅन पण त्यांनीच रचला असावा आणि त्यांनीच इन्व्हायटी म्हणून बोलवलं असावं? अशा पद्धतीचा तर्क काढण्यासाठी मी काही समर्थ नाही, कारण मी तो अधिकारी नाही आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही. परंतु ज्या पद्धतीची विधानं आहेत तुम्ही लक्षात घ्या की एनसीबीचे अधिकारी म्हणतात आहेत की त्यांना ते इंडिपेंडेंट विटनेस आहेत आणि जे मनीष बानुशालीची मुलाखत आपण सगळ्या चॅनलवर ऐकली त्यांनी सांगितलं की मी इन्फॉर्मर आहे. इन्फॉर्मर आणि इंडिपेंडंट विटनेस साक्षीदार यामध्ये फरक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची आयडेंटिटी गुप्त ठेवणं हे कोणाचं कर्तव्य आहे? जर तो इन्फॉर्मर असेल तर त्याचं जीविताला त्याने आता मनीष बानुशालीने मागणी केली की मला पोलीस संरक्षण द्या, परंतु खऱ्या अर्थानं त्याला संरक्षण देण्याचं काम हे एनसीबीचं होतं. परंतु ते तर कॅमेरावर दिसत होते त्यांचा चेहरा सगळीकडे. म्हणजे कुठली काळजी घेतली गेली होती? मग काळजी घ्यायची नव्हती का? हे सगळे प्रश्न त्यांना उपस्थित होत आहेत. 169 मध्ये सरळ सरळ त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो अटक झालेला व्यक्ती आहे त्याची सुरक्षितता आणि त्याचं योग्य अवस्थेत राहणं वेलबींग, त्याचबरोबर ही जबाबदारी त्या अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची आहे. तिथं यामध्ये सगळे वानकडे असतील किंवा कुणी त्यांचे अधिकारी असतील ज्यांनी ऑफिशियली केलं असेल त्यांची जबाबदारी आहे. आणि तो अधिकारी, तो अटक झालेला आरोपी हा सातत्यानं नजरेसमोर असणं आणि एकंदरच तो कुठे पळून जाणार नाही, काही जाणार नाही याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याची असते. आणि असं असताना हा जो काही पंच म्हणतात ते त्यांच्याबरोबर सेल्फी काढतोय तिकडे, हे कितपत योग्य आहे? हे ऍज पर रूल्स अँड लॉ आहे का? एनडीपीएस ऍक्टच्या कुठल्या नियमाच्या अनुषंगानं, कायद्याच्या कुठल्या सेक्शनच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे आणि एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हकडे यांची कस्टडी दिली गेली, जे 70 पानावर म्हटलेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्देशानं आणि दोन्ही अधिकारी ज्याच्याकडे ती कस्टडी होती आणि ज्याच्याकडे कस्टडी द्यायची आहे त्यांच्या सगळ्यांची दोघांची सही त्याच्यावर आवश्यक आहे त्या इन्स्ट्रुमेंटवरती. मग आम्हाला एनसीबी ही रिटर्न ऑर्डर दाखवणार का वरिष्ठ अधिकाऱ्यांची, जे ज्ञानेश्वर सिंग आहेत, की तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे आणि एका खासगी जो डिटेक्टिव्ह म्हणतो ज्याच्यावरती आरोप देखील स्वतःवर आहे अशा व्यक्तीकडे कस्टडी देण्यासाठी आदेश दिले होते का? हे सही केलेले सगळे आदेश दाखवावे त्यांनी. त्यामुळे एनसीबी हँडबुक मध्ये कशा पद्धतीनं आरोपीला हाताळावं हे पूर्णपणे नमूद केलेलं आहे. सर, आपल्याला असं वाटतं का की त्यांना इंडिपेंडेंट पंच म्हणून आणलं आणि तेच कुठेतरी आरोपींना ताब्यात घेऊन जात आहेत, कारवाई करतायत? हा पंचांनीच कायदा ताब्यात घेतलाय आणि ह्यामुळे कॉम्प्रोमाइज होते केस? ही संपूर्णपणे केस जी आहे याच्यावरती आम्ही या प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत.
अशा पद्धतीची कारवाई आजवर झालेली नाही. कुठलेही राष्ट्रीय तपास यंत्रणेकडनं तर अशा वर्तनाची अपेक्षाच नाही. त्यामुळे एखादा आरोपी जर अशा खाजगी व्यक्तीच्या हातात असेल आणि तो त्या आरोपीला हाताळत असेल, रेड झाल्यानंतर, अटक करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर, ताब्यात घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतर, तर निश्चितपणे त्याच्या मागचा उद्देश काय हे एनसीबीनं स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणे यामध्ये नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि जी कारवाईची मागणी आम्ही आता करत आहोत, अपेक्षा आहे की एनसीबीचे वरिष्ठतम अधिकारी तात्काळ याच्यावरती कारवाई करतील आणि जर न करणार नसतील तर निश्चितपणे संपूर्ण एनसीबी ही पॉलिटिकल अजेंड्यावरती काम करते आहे हे स्पष्ट होतं. त्यांचा उद्देश हा वेगळा आहे. हिंदी दिया हिंदी इंग्लिश जो सिनेमाच्या माणसांना हिंदीत बोला हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. मैं बहुत ही अहम मुद्दे के ऊपर आज आपसे चर्चा करना चाहता हूं. देश में युवा पीढ़ी के जीवन मरण का ये प्रश्न है, क्योंकि ड्रग्स से उनका जीवन पूरी तरह से संकट में आया हुआ है. मुद्रा पोर्ट पर जो 3000 किलो का ड्रग पकड़ा गया, जो कि लगभग 21,000 करोड़ की मात्रा में ये ड्रग पकड़ा गया, निश्चित तौर पर जिस तरह से इसकी जांच हो रही है ये पूरी तरह से संतोषजनक नहीं है. और वो ड्रग जो इस देश पे लाया गया, उसके पैसे किसने दिए? 21,000 करोड़ का ड्रग अगर लगभग 5-7 हजार करोड़ का भी उधर उसकी कीमत होगी तो किसने दिया ये भी स्पष्ट नहीं हुआ. इसके पीछे कौन था ये भी स्पष्ट नहीं हुआ है. पहले कितने बार आ चुका है, भविष्य में क्या होना था, और पूरी तरह से ये मामला संदेहजनक है. और जिस तरह से मीडिया से ये गायब हुआ है, क्योंकि हमारी अपेक्षा थी कि गृह मंत्रालय इसके बारे में खुद स्पष्टीकरण देती, इसका कॉग्निजेंस लेती, लेकिन वो भी नहीं लिया गया. तो इसको भी रफा दफा करने की कोशिश हो रही है. और उसी के बाद में अचानक हमने देखा कि मुंबई के क्रूज के ऊपर रेड हो जाती है, जो नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो है वो रेड करती है, और कुछ बॉलीवुड के जो पर्सनालिटीज हैं उनको पकड़ती है, और पूरी तरह से मीडिया में यही मामला चलता है. लेकिन हमारे जो सहयोगी दल है एनसीबी ने जो कुछ बुनियादी सवाल जो पूछे हैं बहुत ही गंभीर है, और हमारी अपेक्षा थी कि जो सवाल पूछे गए उसका जवाब जो एक राष्ट्रीय जांच एजेंसी है एनसीबी, वो पूरी तरह से पारदर्शिता से और जो प्रोफेशनल मैनर जिसके बारे में वो कहते हैं कि व्यावसायिक दृष्टिकोण से हम ये कार्रवाई करते हैं, उस तरह से देती. लेकिन उन्होंने सवाल के जवाब नहीं दिए, और बुनियादी तौर पर उन्होंने ये कहा कि जो भी कार्रवाई हुई वहां वो नियमों के आधार पर, कानून के आधार पर की गई है. और ये जो बयान दिया गया बहुत ही अफसोसजनक था, और इसी के ऊपर हमने आक्षेप दर्ज किया है. और सबसे अहम बात यह है कि जिस तरह का बयान इन्होंने दिया है, इससे साबित होता है कि एनसीबी इस केस को रफा दफा करना चाहती है. ये पूरी तरह से मामले को दबाने की कोशिश है, और एनसीबी की भूमिका संदिग्ध है. इसका कारण यह है कि अगर उन्होंने कहा है कि ये जो भी कार्रवाई की वो नियमों के आधार पर की गई, कानून के आधार पर की गई, तो निश्चित तौर पर हम ये कुछ सवाल उनसे पूछना चाहते हैं कि आपने किस तरह से इसका उल्लंघन किया है, कानून का उल्लंघन किया है, नियमों का उल्लंघन किया है, ये हम दिखाने की कोशिश कर रहे हैं आपको. क्या आप इसका जवाब देंगे? और हम अपेक्षा रखते हैं कि जो भी अधिकारी इस रेड में शामिल थे और जिन्होंने ये मामला कल दबाने की कोशिश भी की, जो वरिष्ठ अधिकारी थे, इन सभी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. क्योंकि निश्चित तौर पर नियमों का इसमें उल्लंघन हुआ है. और कौन से नियमों का उल्लंघन हुआ है ये हम आपको बताना चाहते हैं. पहले जो नियम है जो एनसीबी के हैंडबुक में 69 पेज पर लिखा गया है, और उसमें कहा गया है कि जो भी अधिकारी आरोपी को हिरासत में लेता है उसकी यह जिम्मेदारी है कि 24 घंटे को मैजिस्ट्रेट के पास उसको पहुंचाए.
और तब तक उसकी कस्टडी उसके पास रहनी चाहिए। और उन्होंने ये भी कहा है 69 पेज पे कि आरोपी की सुरक्षितता और वो सही अवस्था में है या नहीं, इसकी पूरी जिम्मेदारी उस अधिकारी की होगी और वो अधिकारी उस आरोपी को अपने नजर से नहीं हटाएगा। दूसरी ओर कहीं वो भागने की कोशिश करे या कोई गलत काम करने की कोशिश करे तो इसकी भी जिम्मेदारी उस अधिकारी की। ऐसे वक्त में वो आरोपी जो हमें दिखाई दे रहा है सेल्फी लेते वक्त एक पंच के सामने, जिसको इंडिपेंडेंट विटनेस करके बताया गया है, जो निजी व्यक्ति है, इसकी जिम्मेदारी कौन लेगा? क्या ये नियमों का उल्लंघन नहीं हुआ? ये 69 पेज के ऊपर पूरी तरह से लिखा हुआ है कि उस अधिकारी जिसने उस आरोपी को अरेस्ट किया है, हिरासत में लिया है, उसकी जिम्मेदारी का निर्वहन उसने सही तरह से नहीं किया। दूसरा जो नियम जो सबसे महत्वपूर्ण है वो हम बताना चाहते हैं, इसमें 70 पन्ने पर एनसीबी हैंडबुक पर लिखा गया है जो ड्रग लॉ एनफोर्समेंट ऑफिसर डीएलओ जिसको कहते हैं, जो अधिकारी कार्रवाई करता है, उसको अगर कहीं और भी जाना है, कहीं दूसरे काम में जाना है, तो उसकी यह जिम्मेदारी है कि आरोपी की कस्टडी वो दूसरे अधिकारी के पास दे। और वो कैसे दे, उसका भी एक प्रोसीजर लिखा गया है। तो उसमें उसके जो वरिष्ठ अधिकारी हैं उनके निर्देश से ही वो दे सकता है। और जो ये देने की प्रक्रिया है आरोपी को हस्तांतरित करने की और आरोपी को वापस देने की, ये जो अधिकारी देना चाहता है और जिसके पास वो जाने वाला है आरोपी, जिसके कस्टडी में, वो दोनों के हस्ताक्षर से और वरिष्ठ अधिकारी के निर्देश से एक होना चाहिए। ये पूरी तरह से 70 पन्ने में लिखा हुआ है। तो क्या हम पूछना चाहते हैं एनसीबी को कि कल आप कह रहे थे कि लेट डाउन प्रोसीजर और रूल ऑफ लॉ से हम लोगों ने फॉलो किया है जिसको, तो क्या आप बता सकते हैं कि ये आरोपी जो निजी व्यक्ति भारतीय जनता पार्टी के उपाध्यक्ष और एक डिटेक्टिव जिसके ऊपर खुद आरोप है, उसके पास जब हैंडओवर किया गया, कस्टडी उसके हाथ में दी गई, तो क्या ये लिखित तौर पर वरिष्ठ अधिकारियों के निर्देश थे? क्या जो अधिकारियों के जिसने दिया उसके हस्ताक्षर उसमें थे? तो अगर ये बताना चाहते तो ये भी बताएं। निश्चित तौर पर जो लेट डाउन प्रोसीजर्स का उल्लंघन इसमें हुआ है और ये उल्लंघन होने के बाद इसके पर कार्रवाई क्या होनी चाहिए, ये भी एनडीपीएस एक्ट में पूरी तरह से स्पष्ट है, जो कि नार्कोटिक्स ड्रग्स और साइकोट्रोपिक सब्सटेंसेस एक्ट 1985 का है, जिसके तहत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो काम करता है। और उसमें जो सेक्शन 59 है, 59 सेक्शन है, उसमें पूरी तरह से लिखा गया है कि आरोपी को अरेस्ट करने वाला, हिरासत में लेने वाला अधिकारी अगर कोई किसी को मदद करता है या कोई साजिश में शामिल होता है या इस एनसीबी हैंडबुक के रूल्स रेगुलेशन, एनडीपीएस एक्ट इसका अगर उल्लंघन करता है तो उसकी सजा क्या है? तो उसकी सजा यह है कि कम से कम 10 साल की जेल, वो 20 साल तक बढ़ाई जा सकती है, वो कोर्ट का निर्णय होगा, और कम से कम 1 लाख रुपए का फाइन इसके ऊपर निर्धारित किया गया है। तो हम ये पूछना चाहते हैं कि इसके तहत कार्रवाई कब करेगी एनसीबी के वरिष्ठ अधिकारी? क्या इसके ऊपर कार्रवाई करेंगे या नहीं करेंगे? हम तो मांग करते हैं कि जो भी रेड में शामिल थे उन्होंने पूरी तरह से इस प्रोसीजर का उल्लंघन किया है, सभी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए। कल बचाने की कोशिश हुई है उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। और निश्चित तौर पर जो भी उत्तर दिए गए हैं हमें उससे संतोष नहीं है। ये प्रकरण पूरी तरह से दबाने की कोशिश हो रही है, डिस्क्रिपेंसीज है इसमें बहुत सारी। एक तरफ कहा जा रहा है कि ड्रग्स बरामद सबसे हुआ, दूसरी ओर कोर्ट में कहा गया ड्रग्स बरामद नहीं हुआ है। तो बहुत सारे प्रश्न इससे उपस्थित होते हैं जिसके उत्तर हम अपेक्षा रखते हैं कि एनसीबी दे। अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्ती यांचे साखर कारखाने यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या रेट सुरू आहेत आणि अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरी सुद्धा छापे पडले, कसं बघते सगळं प्रकरण? गेले 7 वर्ष जे चालले तेच चाललेलं. आता मला असं वाटतं की या सगळ्यांची आम्हाला सवय झालेली आहे. भारतीय जनता पक्षाला जो विरोध करेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्याच्या विरोधामध्ये जो उभा राहील त्याच्यावरती कारवाई केली जाते. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींसाठीच की ज्या पद्धतीने लोकशाही पायदळी सोडवण्याचं काम ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांना पूर्णपणे त्यांचं स्वातंत्र्य संपुष्टात आणण्याचं काम आणि स्वतःच्या राजकीय अजेंड्यावरती चालवण्याचं काम जे देशपातळीवर होत आहे, याच्या विरोधातच महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा संघर्ष हा लोकशाहीचा खऱ्या अर्थानं संवर्धनाचा, लोकशाही वाचवण्याचा संघर्ष आहे.
एवढं मात्र निश्चित आहे. त्यामुळे या कारवाया किती केल्या तरी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये घटक घाबरणार नाही. सर ते अजित पवारांच्या बहिणी कारखान्यांवर पण आज कारवाया झाल्या.